कोट्यावधीच्या शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय. खूप दिवसांनी अण्णा पुन्हा रणमैदानात उतरल्यानं सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी ही टीका करायला सुरुवात केली. अजितदादांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णांचं आव्हान. शिखर बँक घोटाळ्यावर अण्णा हजारेंची कोर्टात याचिका. अण्णांच्या ऍक्टिव्ह मोडवर विरोधकांना संशय. शिखर बँक घोटाळ्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवारांना क्लीन चिट दिली. या क्लीन चिटला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सत्र न्यायालयात आव्हान दिले. शिखर बँक घोटाळ्यात अजित पवारांची ईडी आणि मुंबई पोलिसांच्या EOW कडून चौकशी सुरू होती. अजित पवार सत्तेत गेल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट सादर करून प्रकरण बंद केलं. आता अण्णा हजारे आणि माणिकराव जाधवांनी या प्रकरणी आव्हान याचिका दाखल केली. अण्णांचा बोलविता धनी कोण असा सवाल राष्ट्रवादीने केला. कुठल्याही प्रकारच्या इन्क्वायरी करणाऱ्या एजन्सीला या संदर्भात कुठलेही पुरावे आढळून आले नाहीत. अण्णा हजारे नव्यानं त्या ठिकाणी ह्या क्लोजर रिपोर्ट करू नये म्हणून अर्ज करतात. मला समजत नाही की हे सगळे मिळून अजितदादाच्याच का पाठीमागे लागलेले आहेत. त्यांचा बोलवता धनी नेमका कोण आहे? कुणीतरी जे आहे ते ठरवून करत आहे. अण्णांनी दाखल केलेल्या याचिकेला सरकार योग्य ते उत्तर देईल असं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय. जेव्हा याचिका येईल तेव्हा सरकार त्याला उत्तर देईल. हे बघा, क्लोजर रिपोर्ट जेव्हा यंत्रणांनी दिला, SEBीने दिला असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही यंत्रणांनी दिला असेल, तो काहीतरी तपास करून त्याची कागदपत्र पडताळून काहीतरी निष्कर्षापर्यंत आल्यानंतर दिला असेल. सरकारची भूमिका, सरकारकडे जी कागदपत्र आहेत, सरकारकडे जी अहवाल आहेत, त्याप्रमाणे सरकार आपली सरकारची भूमिका न्यायालयासमोर मांडेल. अण्णा हजारेंनी इतर घोटाळ्यांवरही आवाज उठवावा असं आवाहन संजय राऊतांनी केलं. या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो 10,000 कोटी, त्याच्यावर सुद्धा अण्णांनी आवाज उठवायला पाहिजे. ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे. असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत. झोपी गेलेले अण्णा शिखर बँक घोटाळा प्रकरणी जागे झाले असा टोला काँग्रेसनं लगावलाय. एवढे सगळे महाघोटाळे महाराष्ट्रात देशात झाले, त्यावेळेस अण्णा हजारे बोलतील अशी अपेक्षा होती. ठीक आहे, त्यांनी त्यावेळेस बोलले नाहीत. आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केले, अनेक भ्रष्ट लोकांना घेतला. त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झाले, याचा आनंद आहे. अजितदादांची लोकसभा निवडणुकीनंतर उपयुक्तता संपल्यानं अशी प्रकरणं बाहेर येऊ लागल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. लोकसभेचा निकाल तिथं लागला. अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला खूप चांगलं यश मिळालं नाही असं कुठेतरी दिसतंय. आणि निकाल लागल्या अशा पद्धतीने जर कुणी ऑब्जेक्शन घेत असेल नाही तर कोर्टात जात असेल तर ते थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. निवडणूक तोंडावर असताना अजित पवार शिखर बँक घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास अजित पवारांची मोठी राजकीय अडचण होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.